5,000 मागे आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यांच्या लोकांनी जसं काय भारतीय जनता पार्टीचं सरकार 2024 मध्ये येत नाही अशा पद्धतीचा प्रचार करायला सुरुवात केली. भारतीय जनता पार्टी आणि महायुती किंवा भाजपचा इतिहास आहे. भाजपा कधी निवडणूक हरत नाही आणि जर हरलं तर त्याच्यातून भरपूर गोष्टी शिकत असतं आणि मला विश्वास आहे ज्या केरळमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गेले अनेक वर्ष संघर्ष करतोय, अनेक वर्षापासून संघर्ष केला, त्या केरळमध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आला. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्याग, तपश्चर्या आणि संघर्षातून उभं राहिलेली पार्टी आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी समोरच्या नेत्याने स्टेटमेंट केलं होतं की 1,80,000चा लीड आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये घेऊ, परंतु वर्षे 80,000चा लीड सुद्धा हे घेऊ शकले नाही. त्यांना सोशलवरती आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. कुठेतरी भाजपला 25,000 मतं पडतील अशा पद्धतीने बोललं जायचं आता, परंतु 65,000वर आपण गेलो. मी या तालुक्यामध्ये नव्हतो, मी सोलापूर लोकसभेला ऐन वेळेस मला तिकीट डिक्लेअर झालं. मी त्या ठिकाणी ज्या दिवसापासून उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवसापासून पायाला भेंडी लावून फिरलो, परंतु पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं अशा पद्धतीचा मोठा प्रचार काँग्रेसने केला. या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर वेगवेगळे आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. त्या आंदोलनाचा इफेक्ट या निवडणुकीमध्ये झाला आणि मी सुद्धा पराभूत झालो. या माढा लोकसभेमध्ये सुद्धा आपण पराभूत झालो. परंतु एक फक्त सांगतो की या निवडणुकीमध्ये आपण भरपूर काही शिकलोय आणि जिंकल्यानंतर कुणी माजू नये, हरल्यानंतर कुणी लाजू नये. आम्ही हरलोय आणि आमचा पराभव मोठ्या मनाने स्वीकारतोय, परंतु माळशिरस तालुका हा संघर्ष करणारा तालुका आहे. मी हे आमदार होऊन मुंबईला राहू शकत होतो, मी सुद्धा मुंबईला त्या ठिकाणी एखादा फ्लॅट करून राहू शकत होतो, परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळेस गावागावात फिरलो 2019च्या त्यावेळेस सांगितलं मला तुम्ही आमदार करा, मी तुमचा सालगडी म्हणून सेवा करेल. मागच्या निवडणूक झाल्यापासून जिंकल्यापासून या तालुक्याची सेवा केली. एखाद्याची 2 व्हीलर पकडल्यापासून कुणाला रात्री अपरात्री कुणाला सर्पदंश झाला तर रात्री 2-2 वाजता फोन उचलले, दिवस रात्र सेवा केली आहे. काही लोकांची मळमळ ही आहे की या तालुक्यामध्ये राम सातपुते काम कसा काय करतो. मी त्या ठिकाणी मुंबईला त्या ठिकाणी राहू शकलो असतो, परंतु मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे म्हणून मी माळशिरस तालुक्याची सेवा करू शकलो. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की निवडणुका येतील जातील, परंतु माळशिरस तालुक्याचा जो संघर्षाचा वारसा आहे त्या ठिकाणी चालू ठेवला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की फडतरी सारखं गाव असेल, आंबोटी सारखं गाव असेल, आम असेल, गेडे असेल, कनेर असेल, कनेर मध्ये तर म्हणायचे 100 मतं पडतील भाजपला. किती पडले कनेर मध्ये? आपल्याला 1000 मतं पडले, 200-300चं काहीतरी लीड आहे. त्यामुळे इतक्या चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम केलंय आणि मला विश्वास आहे की आपण आपल्या कामाच्या जोरावरती हळूहळू आपली ताकद निश्चित वाढेल. आणि विधानसभेला म्हणजे लोकसभेला जिंकल्यानंतर मला वाटलं होतं चेअरमनचा कुठेतरी फोटो दिसेल बॅनरवर, पण कुठंच दिसला नाही. आपण मागे आलो होतो. मी सांगू इच्छितो सख्खा भाऊ तो सख्खा भाऊ असतो आणि सावत्र भाऊ तो सावत्र भाऊ असतो. इतकं पडून काम केलं तरी आपण त्यांना त्या ठिकाणी आपल्याला 20,000-25,000 मतं पडत म्हणले होते, आपण 65,000 गेलो. परंतु एखादा फोटो तरी चेअरमनचा कुठेतरी लावायला पाहिजे होता. ठीक आहे, लढणारा कार्यकर्ता आहे म्हणून मला सहानुभूती म्हणून मला ते वाटलं की लावायला पाहिजे होता कुठेतरी एखाद्या बॅनरवरती फोटो, परंतु तिथं फोटो नाही, काय नाही, असं चालतं.